नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी एक तांदळाची गोणी घेतलेली आहे आणि त्याचे मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। त्यानंतर आता हे एक ब्लाउज पीस होतं माझ्याकडे, तेच मी कट केलेलं आहे। ह्या मेजरमेंटपेक्षा अर्धा इंच 1 इंच जास्त घेऊन आणि याच्यावर आता त्याच ब्लाउज पीसचा दुसरा जो पीस आहे तो ठेवून हे जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं कापड मी आता कट करून घेणार आहे। इथे जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि हा असा एक पीस तयार झालेला आहे। त्यानंतर आता बेल्टसाठी इथे मी हे 18 इंच लांबी आणि 3.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। नंतर सेंटरमधून असं फोल्ड करून इथे नख मारून घेतलेला आहे। नंतर हे जे काठ आहेत ते सेंटरपर्यंत असे फोल्ड केलेले, नंतर दुसऱ्या बाजूचे काठसुद्धा सेंटरपर्यंत फोल्ड केले, नंतर परत एकदा असं फोल्ड करून आता इथे दोन्ही बाजूला सिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने हा बेल्ट तयार करायचा आहे। बेल्ट तयार करून झाल्यानंतर आता इकडे या बाजूला 4 इंचावर आणि इकडे सुद्धा 4 इंचावर मार्किंग करून इथे हा बेल्ट असा ठेवून जोडून घ्यायचा आहे। मार्किंगच्या आतमध्ये हा बेल्ट ठेवायचा आहे आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम मार्किंग करून इथे हे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत। सरळ बाजूवरच हे बेल्ट जोडून घेतलेले आहेत। आता इथे मी दोन्ही बाजूला बेल्ट जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आता इथे ही झिपर घेतलेली आहे 12 इंच लांबीची आणि इथे जोडून घ्यायची आहे। ही जुनी झिपर घेतलेली आहे मी, म्हणून मी आता ही ओपन न करता अशीच जोडणार आहे। सरळ बाजूवर झिपर उलट्या बाजूने ठेवायची आहे आणि इथे ही अशी शिवून घ्यायची आहे। त्यानंतर उलटवून आता इथे ही अशी उलटवून मग इथे दाब सिलाई द्यायची आहे। दाब सिलाई देताना खालचं जे मार्जिन आहे ते कपड्याचं ते खालच्या बाजूला ठेवायचं आहे हे असं, आणि मग इथे दाब सिलाई द्यायची आहे। चैनच्या बाजूलाही मार्जिन ठेवायचं नाही, खालच्या बाजूलाही असं ठेवून मग सिलाई मारलेली आहे। आता इथे धागे लॉक करण्यासाठी ही अशी एक पट्टी घेऊन डबल फोल्ड करून पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि ती पट्टी इथे जिथे धागे असतील निघत असतील तिथे कडेला काठावर इथे अशी ठेवून जोडून घ्यायची आहे। याच्यामुळे खालचे जे धागे आहेत ते लॉक होतील। अशा पद्धतीने इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे। तुम्हाला जोडायची असेल तर जोडू शकतात, नाही जोडायची तरी चालेल। आता ही पट्टी जोडून घेतल्यानंतर फिनिशिंग इथे व्यवस्थित दिसत आहे, धागे लॉक झालेले आहेत। त्यानंतर आता काय करायचं आहे, ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूवरच इथे हे असं ठेवलं आणि इथे सुद्धा धागे लॉक करण्यासाठी आधी मी इथे पट्टी जोडून घेणार आहे। सरळ बाजूवर पट्टी ठेवून मग ती खालच्या बाजूला उलटून डबल फोल्ड करून इथे ही अशी सिलाई मारून घेणार आहे आणि मग तिथे झिपर जोडणार आहे। झिपर पट्टी जी आहे ती जोडून घेणार आहे। आता इथे मी ही जी झिपर पट्टी आहे ती इथे ठेवून जोडून घेत आहे आणि मग नंतर इथे सुद्धा दाब सिलाई घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही चैन जोडून घेतलेली आहे। आता हे उलटून घेतलेलं आहे सरळ बाजूने आणि मग सरळ बाजूवरच इथे आपल्याला दाब सिलाई द्यायची आहे। चैन थोडीशी ओपन करायची आहे आणि मग इथे ही अशी दाब सिलाई द्यायची आहे। हे खालचं मार्जिन जे आहे ते खालच्या बाजूला ठेवायचं आहे। ह्या पद्धतीने इथे दाब सिलाई द्यायची आहे। चैन थोडीशी ओपन करत करत इथे ही दाब सिलाई सहज देता येते। हे बघा, हे जे मार्जिन आहे ते खालच्या बाजूला ठेवायचं, वरच्या बाजूला जर ठेवलं तुम्ही तर ते चैनमध्ये अडकेल म्हणून, आणि हे बेल्ट असं वरच्या बाजूला करून इथे दाब सिलाई द्यायची आहे। अशा पद्धतीने हे इथे दाब सिलाई देऊन फिनिश करून घ्यायचं आहे। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता इथे मी ही दाब सिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आता हे परत चैन लावून उलट बाजूने करून घ्यायचं आहे। आता हे उलटून घ्यायचं आहे उलट्या बाजूने, हे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथे दोन्ही बाजूला सिलाई घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन ठेवून। आता इथे बघा, हे व्यवस्थित इथे सेंटरमधून फोल्ड करायचं आहे।
जी आपली झिपर पट्टी आहे ती व्यवस्थित सेंटरमध्ये फोल्ड होईल अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं व्यवस्थित आणि मग इथे साईडला सिलाई मारून घ्यायची आहे। आता दोन्ही बाजूला मी सिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे 1.25 इंच आणि इकडे सुद्धा 1.25 इंच घेऊन मार्किंग करून बॉक्स बनवून घेतलेला आहे। सेम असाच बॉक्स समोरच्या बाजूला सुद्धा करून घ्यायचा आहे। इथे सुद्धा हे असंच मार्किंग करून 1.25 इंचावर मार्किंग करून इथे हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे। आता हे मार्किंग जसं केलेलं आहे त्या पद्धतीने मी इथे कट करून घेणार आहे। हे कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे हे असं सेंटरमध्ये पकडून व्यवस्थित कॉर्नरला कॉर्नर जोडून मग शिलाई द्यायची। पण त्याआधी इथे आपल्याला काठ जोडून घ्यायचे आहेत धागे लॉक करण्यासाठी। तर बघा ही पट्टी कशी जोडतात। आता इथे ही पट्टी घेतलेली आहे। मापापेक्षा दोन्ही बाजूला खाली आणि वरती अर्धा इंच जास्त राहील असं आणि मग अशी फोल्ड करायची आहे। खालून सुद्धा ही अशी फोल्ड करून मग इथे सिलाई घ्यायची आहे। ही अशी फोल्ड करून दोन्ही बाजूला आतल्या बाजूला हे फोल्ड करायचं आहे आणि मग सिलाई मारून घ्यायची आहे। सिलाई मारून झाल्यानंतर आता ह्या खालच्या बाजूला इकडे ह्या काठांपर्यंत ही पट्टी अशी फोल्ड केली। नंतर दुसरा हा असा फोल्ड केला आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने ही अशी पट्टी जोडून घ्यायची आहे। आता इथे मी ही पट्टी जोडून घेते। दोन्ही बाजूला ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मग आता कॉर्नरला कॉर्नर व्यवस्थित पकडून इथे आपल्याला सिलाई घ्यायची आहे। आधी इथे सेंटरवर मार्क करून घ्यायचं आहे। बरोबर सेंटर आणि समोरचं सेंटर हे व्यवस्थित असं जोडायचं आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला सेम अशाच पद्धतीने अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर मग आता इथे जशी आपण वरच्या बाजूला पट्टी लावली सेम अशीच पट्टी इथे सुद्धा जोडून घ्यायची आहे। मापापेक्षा दोन्ही बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आणि ही अशी ह्या बाजूला ही अशी ठेवून दोन्ही काठ आतल्या बाजूला फोल्ड करून मग डबल फोल्ड करून इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या लाईकमुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असते। म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता बघा ही बॅग तयार झालेली आहे। तुम्हाला ही बॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारच्या छोट्या साईजच्या बॅग आपल्याला मंदिरात न्यायला किंवा टिफिन बॉक्स म्हणून किंवा दुकानातून छोटं मोठं सामान आणायचं असेल त्याच्यासाठी फार उपयोगी असतात। तर तुम्ही नक्की ट्राय करा। ही बॅग मी 100 रुपयाला विकते आणि तुम्ही सुद्धा ह्या अशा बॅग तयार करून विकू शकतात। दिसायलाही सुंदर आणि बनवायलाही सोपी आहे। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू